मदत हवी होती। मदत कशा संदर्भात? मला विचारायचं होतं की आपण आपलं लग्न जरा 3-4 महिने पुढे ढकललं तर चालेल? काय एवढं? अगं पण तू असं अचानक काही मेजर प्रॉब्लेम आहे का? आईला मायग्रेनचा त्रास। माझ्या लक्षात येतंय मनस्विनी तुला काय म्हणायचं, पण कसं आहे ना, मला म्हणजे हा निर्णय मी एकटा नाही घेऊ शकत। लग्न आपल्या दोघांचं आहे ना, मग कधी करायचं कसं करायचं हे आपण ठरवू। तुला अडचण असेल तर तसं सांग, उगाच घरच्यांचं कारण पुढे नको करूस। तिची सगळी माहिती हवी मला, अगदी इत्थंभूत। तिचा स्वभाव, तिचे वीक पॉइंट आणि शक्य तितक्या लवकर। प्लीज। म्हणू काय काय जेवायचं नाहीये? तू हट्टीपणा सोडल्याशिवाय मी जेवणार नाहीये आणि मला समजवायचा प्रयत्न करू नकोस। माझा निर्णय थांब। जेवायला सुरुवात कर बर, आपण नंतर बोलूया। का का नंतर? तुझा हट्टीपणा चालतो, माझा का नाही चालत? म्हणून काय लहान मुलांसारखं वागतेस तू? तुला काय वाटतं असं वागून मी ऐकेन तुझं? तुला काय सांगायचं ते मी आधीच सांगितलं। एकदा मुंबईला जाऊन उपचार झाले की तू कायमची मोकळी होशील ना या त्रासातून। हे बघ, आता ते माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, बाकी कशाही पेक्षा। हट्टीपणाची कमाल झाली आहे तुझी। तू हट्टी तर मी 10 हट्टी। तू मला मुंबईला यायचं कबूल केल्याशिवाय मी जेवणार नाहीये, भुकेने मेले तरी चालेल। हॅलो, डॉक्टर ओक बोलतोय। नमस्कार डॉक्टर, मी राघव देसाई, मनू देसाई नाही का? हा, तिचा काका मी। हो नमस्ते, बोला। डॉक्टर, आपण सुधा वहिनींचे म्हणजे मनूच्या आईचे रिपोर्ट्स पाहिलेत का? म्हणजे कितपत गंभीर आहे आजार? हे कसं आहे डॉक्टर की मनूला विचारण्यापेक्षा थेट आपल्याला विचारावं म्हणून फोन केला होता। अगदी बरं केलं तुम्ही फोन केलात ते। नाही, मी तर म्हणतो की आता तुम्हीच त्यांच्या आजाराचं मनावरती घ्या। हो, मावशींना पूर्वीपासून ओळखतो मी, स्वतःच्या तब्येतीकडे फार दुर्लक्ष करतायत त्या। हो, पण नेमकं काय झालंय त्यांना? त्यांना मायग्रेन तर आहेच आणि आता त्यांच्या ब्रेन मध्ये क्लॉट्स झाले। डॉक्टर, उपचारांसाठी साधारण किती दिवस लागतील? साधारणतः 2 ते 3 महिने लागतील। आणि पैसे? खर्च साधारणतः 1 ते 1.5 लाखापर्यंत जाईल। झालं समाधान? जावया पुढे तमाशा घालून झाला? पण तू का समजून घेत नाहीयेस? तू तुझा निर्णय बदलतेस का? मग मी का बदलावा? मनू, मला सारखं सारखं तेच तेच बोलायला लावू नको। अगं मला नाही पटत हे। हा एवढा सगळा खर्च तुझ्या काकूच्या घरी जाऊन राहणं, तेही तिच्या मनाविरुद्ध। तू का करायला होतीस हे सगळं मला? तुला काय वाटतं तुझं लग्न मोडून हे सगळं करायला मी तयार होईन? हे बघ, तुझ्या लग्नासाठी जमवलेले पैसे मी माझ्या उपचारांवर खर्च करणार नाही, अजिबात नाही। तसं कसं आहे सुरेखा, सुधा वहिनींची तब्येत फारशी बरी नाहीये। अलिबागच्या डॉक्टरांनी मी आजच फोन केला होता। ते म्हणाले की त्यांच्यावर उपचार करायचे असतील तर त्यांना मुंबईला नेणं आवश्यक। मग किती दिवस अडकवणार आहात आपल्या गळ्यात हे लोढणं? ते डॉक्टर म्हणाले की साधारण 3-4 महिने तरी। मला काही वेळ लागला नाही ना? 3-4 महिने मी त्यांना इथे ठेवून घेणार नाही, आधीच सांगून ठेवते। इथे आपल्याला झालंय थोडं। 3-4 महिने म्हणे तिथे त्या अलिबागच्या घरावर आधीच नागासारख्या फण्या काढून बसल्यात दोघी जणी। वारसा हक्काने ते घर तुम्हाला मिळायला हवं होतं, पण नाही, ते दोघींनी आधीच गिळलंय। आणि आता त्यांना इथे पोचा 3-4 महिने। त्यांना काही धर्मशाळा वाटली काय? सुरेखा, त्या दोघींपैकी कधी कुणी असं काहीही बोललेलं नाहीये। वा, छान, म्हणजे तुम्हालाच हे भिकेचे डोहाळे लागलेत।